MG रोड, फॅशन स्ट्रीट, चर्चगेट क्रॉस मैदान, नॅशनल क्रिकेट स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावरती खेळपट्टीवरती मात्र या स्पर्धेचा पहिला दिवस आता या ठिकाणी संपन्न होताना बघायला मिळतोय. फायर ब्रिगेड सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, स्ट्राईकवर सचिन आणि नॉन स्ट्राईक वरती आपण जर पाहिलं तर दुसऱ्या बाजूने मात्र मैदानावर फलंदाजीसाठी दाखल झालेलं आपण पाहिलं. गोलंदाजासाठी बॉलिंगसाठी अजय सज्ज होताना पाहायला मिळत आहेत गोलंदाजी मार्कवर. तर जाऊया मैदानाच्या दिशेने, मॅचला होते सुरुवात. अजयचा पहिला चेंडू सचिनसाठी. पहिल्या चेंडूवरती मात्र चिप करण्याचा प्रयत्न तिकडे करत होते. चांगली सुरुवात अजय यांची आपल्याला बघायला मिळते. डॉट बॉलने मात्र या सामन्याला सुरुवात झाली आहे. यावेळेला स्टेप आउटून खेळलेला फटका कव्हर्स मध्ये, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पण बॉलला नाही जज करू शकले. थोडंसं मिसफील्ड त्या ठिकाणी बघायला मिळतंय ते फलंदाजाच्या माध्यमातून. दोन धावा तिकडे मात्र धावून काढल्या गेल्या. 2 धावांसोबत संघाच्या धावसंख्येचं खातं उघडलंय. वैयक्तिक धावांचंही खातं उघडतोय सचिन. फुलटॉस चेंडू होता. यावेळेला मात्र लॉंग ऑनच्या दिशेला बॉल जातोय आणि त्या ठिकाणी मात्र मिसफील्ड येते. 4 धावांसाठी मात्र हा पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचतोय. फायर ब्रिगेड आपला राखीव खेळू प्लीज. स्ट्राईकवर सचिन. पहिला चौकार सचिनच्या बॅटमधून आलेला आपल्याला बघायला मिळाला. नॉन स्ट्राईकला धीरज आहेत. बॅटिंगसाठी मात्र अजय. गोलंदाजी मार्कवरती सचिनसाठी पुढचा चेंडू. मागच्या बॉलवर 4 धावा आल्यात. यावेळेला मात्र प्रॉपर कनेक्शन नाही आहे. मिडल ऑफ द बॅट नाही झाला बॉल. मिड विकेटला जातोय. तिकडून मात्र फिल्डर येत आहेत. एका धावेची भर पडते. फायर ब्रिगेड विरुद्ध DMC झोन 4 युनायटेड असा मात्र हा सामना क्रमांक 4 आपण बघतोय आजच्या दिवसभरातला. यावेळेला मात्र विकेट किपरच्या डोक्यावरून लॉंग स्टॉप रिझनकडे बॉल जाताना पाहायला मिळेल आणि आणखीन एक चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी जातोय. चांगला स्ट्रोक तिकडे मात्र खेळायचा प्रयत्न, पण बॉल टप्पा पडल्यानंतर बॅटच्या संपर्कात आला जरूर, पण विकेट किपरच्या डोक्यावरून पाठीमागे निघून गेला आणि बॉलला अडवणपर्यंत बॉल निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. पाठीमागे फिल्डर सजवलाय तरी सुद्धा बॉल मागे निघून गेलाय. एक चौकार मात्र तिकडे बघायला मिळतोय. पुन्हा एकदा धीरज तयार आहेत. यावेळेला मात्र पल्लू स्कूपचा प्रयत्न पुन्हा एकदा करतायत. स्कूप केलं होतं यावेळेला चेंडूला. पुन्हा एकदा दुहेरी धावेच्या प्रयत्नानंतर मात्र संघाच्या धावसंख्येच्या आकड्यामध्ये आपण जर पाहिलं तर 2 धावांची भर पडते आणि पहिल्या षटकाचा खेळ मात्र यावेळेला समाप्त होईल. पहिल्या षटकाखेरीज संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर स्कोरबोर्ड वरती 13 धावा धावफलकावरती लावल्या गेल्या. 13 रन्स ऑन द बोर्ड विदाउट एनी लॉस आफ्टर फर्स्ट ओवर. पहले ओवर की समाप्ति और पहले ओवर की समाप्ति के बाद बिना किसी नुकसान के 13 रन. सचिन और धीरज की जोड़ी अच्छी कमाल करती हुई, अच्छी शुरुआत करती हुई अपनी टीम के लिए. दो चौके लगाए इस ओवर में, 2 डबल आए, 1 सिंगल, 1 डॉट बॉल. कुछ इस प्रकार का विश्लेषण रहा पहले ओवर का. बॉलर कौन है? कृणाल बॉलिंग मार्क वरती येत आहेत आणि यावेळेला मात्र पुन्हा एकदा मिड विकेट दिशेला मात्र खराब फिल्डिंगचं प्रदर्शन आणि चेंडू मात्र बाउंड्रीच्या दिशेला जात असताना पुन्हा एकदा दुहेरी धावेचा यशस्वी प्रयत्न. मिसफील्ड मात्र बरंच झालेलं बघायला मिळतंय ते DMC युनायटेड झोन 4 कडून. सचिनच्या बॅटमधून मात्र आणखीन एक दुहेरी धावेचा फटका तिकडे आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. कुठेतरी मात्र फिल्डिंगवर थोडंसं एफर्ट्स लावावे लागतील. फिल्डिंग मध्ये मात्र थोडीशी प्रॅक्टिस जास्त करावी लागेल असं वाटतंय DMC झोन 4 युनायटेड टीमला.
आखूड टप्प्याचा बॉल आणि या वेळेला मात्र बॅटची घेतली आहे कडा आणि फलंदाजाला शिकवलाय धडा. कृणालला मिळते असं फलंदाज. सचिन बॅक टू द डगआउट. सचिन गेलाय मैदानाच्या बाहेर आणि अरुण जात आहेत मैदानाच्या आत. कॉट बिहाइंडच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी कॅच आउट होऊन माघारी परतले आहेत सचिन आणि त्यांची जागा घेण्यासाठी अरुण मैदानामध्ये दाखल होताना या वेळेला मात्र अरुण मैदानाच्या आत आल्या आल्या मोठा फटका खेळायचा प्रयत्न करतोय. बॉल हवेत आहे आणि निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. बघूया काय निर्णय येईल पंचांकडून मात्र काय इशारा येतो याच्याकडे मात्र सर्वांना लक्ष टाकण्याची गरज असेल. षटकार घोषित केलाय पंचांनी. आमचे बाउंड्री पंच त्या ठिकाणी आहेत आणि आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी आहेत आणि त्यांनी सुद्धा कळवलं बाहेरून की हा षटकार आहे. त्यामुळे अर्धा डझन धावांची भर पडते स्कोरबोर्ड वरती. तिकडे आमचे प्रेक्षक आहेत, आपले प्रतिनिधी आहेत त्या ठिकाणी. या वेळेला मात्र थोडासा लवकर खेळले त्यामुळे बॉल आणि बॅटमध्ये कॉन्टॅक्ट नाही घडवून आणता आलं. निर्धाव चेंडूने मात्र सांगता होताना पाहायला मिळते अजून एका बॉलची. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या बॉलवर 2 आले, दुसऱ्या बॉलवर विकेट मिळाली. तिसरा चेंडू षटकार ठोकला अरुण आला जसा मैदानाच्या आतमध्ये आणि त्यानंतर मात्र आणखीन एक निर्धाव चेंडू. 4 चेंडूंमध्ये टोटल 8 धावा आलेत. या वेळेला आखूड टप्प्याचा चेंडू होता. बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर जाताना पाहायला मिळेल. युनियन क्रिकेट क्लबच्या डगआउटच्या दिशेला 4 धावांसाठी. अजून एक चौकार या वेळेला अरुणच्या बॅटमधून. अरुण मला वाटतं ठरवून आलाय. बॅटचा फेस ओपन केलाय आणि गोलंदाजाचा मात्र फेस काढलाय. कृणालच्या गोलंदाजीवरती आणखीन एक चौकार. 5 चेंडूंमध्ये 8 मधून एक चौकार जुळतोय आणि 12 धावा आतापर्यंत या ओव्हर मधून आलेत. या वेळेला मात्र समोर खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ वरती फिल्डर पण पुन्हा एकदा मात्र मिसफिल्ड बघायला मिळतंय. एका धावेला दुसऱ्या धावेत मात्र कन्वर्ट करण्याचा प्रयत्न तिकडे होतोय आणि 2 धावा बघता बघता पूर्ण झालेत आणि एकूण 14 धावांचं या वेळेला मात्र षटक पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळतंय. 2 षटकांखेरीज संघाची एकूण धावसंख्या आपण जर पाहायची झाली तर 27 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये 13 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये टोटल 14 अशा 2 ओव्हर नंतर 27 धावा धावफलकावरती. आणि तिसऱ्या षटकासाठी मात्र आता हरेश बॉलिंग मार्क वरती सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतील. हरेश यांच्या हातामध्ये तिसरी ओव्हर सोपवली जाते. धीरज आहेत स्ट्राईकवर. ओव्हर द विकेटचा मारा. पहिलाच बॉल आणि या वेळेला मात्र पुन्हा एकदा मात्र मिसफिल्ड. पुन्हा एकदा झेल सोडलाय. पकडा झेल आणि जिंका खेळ. कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच और जीतो मॅच. अशा जर कॅचेस सुटत राहिल्या तर धावा येत्यापासून थांबणार नाहीयेत. चौकार. इथे पंचांनी चौकार घोषित केलाय. पुन्हा एकदा मात्र बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर आपल्याला बॉल जाताना पाहायला मिळतोय आणि त्याही दिशेला मात्र चौकाराची घोषणा पंचांनी केली आहे. या वेळेला चांगली पिचिंग बघायला मिळेल. पंचांकडे वाईड बॉलची मागणी करतात धीरज. पुन्हा एकदा मात्र हात खोलले धीरजने. धीरज आता मात्र तुटलेला आहे आणि बॉल मात्र सरळ आउट ऑफ डिफेन्स. व्हेरी वेल क्लिअर्ड बाय धीरज. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखीन एक धमाकेदार सिक्सर. आणखीन एक षटकार येतो धीरजच्या बॅटमधून.
या षटकारासोबत मात्र संघाच्या धावसंख्येचा आकडा मात्र जाऊन 37 वर पोहोचेल. 3 चेंडूंमध्ये 10 धावा आलेत. या वेळेला मात्र शरीरावर जाऊन आदळला बॉल, निर्धाव चेंडू येतोय. एक तेरी तो एक मेरी असं मात्र समीकरण काहीसं सुरू आहे. 4-0-6-0. 4 चेंडू 10 धावा. आणि परत एकदा बॉल मात्र जातोय सरळ मैदानातून बाहेर, आउट ऑफ द पार्क. वन मोर सिक्सर बाय धीरज. पुन्हा एकदा मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट खेळतायत. धुवाधार बॅटिंग या ठिकाणी धीरजची या ओव्हरमध्ये. टोटल 16 रन आलेत 5 चेंडू मध्ये. या वेळेला मात्र अतिरिक्त धावेची घोषणा तिकडे पंचांच्या माध्यमातून केली जाते. रोड मुंबई महानगरपालिका ए विभाग भव्य ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा संविधान चषक 2026 आपण बघत आहात. श्री इव्हेंट या ऑफिशियल युट्यूब वाहिनीवरती सुद्धा स्पर्धा आपण बघू शकता. आणि या वेळेला काय जबरदस्त टायमिंग केलंय. व्हॉट अ शॉट, सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. जबरदस्त स्विच हिट पाहायला मिळतोय. पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल अँड सक्सेसफुल. आणि टीमच्या 50 धावा मित्रांनो पूर्ण झाल्यात. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या फायर ब्रिगेड संघासाठी. हायएस्ट स्कोर या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय स्कोर कार्ड वरती. या अगोदर 47 बनल्या होत्या. 48 एक टार्गेट आपण पाहिलं होतं आणि त्याही पेक्षा जास्त आता बनणार आहेत. या वेळेला सुद्धा समोर खेळलाय. अरुण से बचोगे तो धीरज से पिटोगे और धीरज से बचोगे तो अरुण से पिटोगे. पुन्हा एकदा फ्लॅट शॉट. वन्स अगेन 3 पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर हा षटकार येतोय अरुणच्या बॅट मधून. अरुणच्या जर्सीवरती पाठीमागे 007 प्रिंट केलंय, अर्थात जेम्स बॉन्ड. या टीमचा जेम्स बॉन्ड आहे. पुन्हा एकदा बार बार लगातार चेंडू जाईल सीमारेषा पार 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 पार. षटकार याला म्हणतात हाणामारीचे षटक. आपल्याला काय ते टुकू टुकू खेळायला जमत नाही, आपल्याला मारामारीच पटते. पुन्हा एकदा पण या वेळेला ताकद पुरेशी नाही लावली आहे आणि घालीन लोटांगण वंदीन चरण. चार चेंडूंमध्ये टोटल 27 धावा आलेत. 20 धावा, माफ करा, 20 धावा या 4 चेंडूंमध्ये आलेत. आणि संघाची एकूण धावसंख्या झाली 70 धावा. हायएस्ट स्कोर ऑफ द टुर्नामेंट. आणखीन एक बॉल. वन्स अगेन आउट ऑफ डिफेंस. स्टैंड एंड डिलीवर्ड. पुष्पा कहता है मैं झुकेगा नहीं, अरुण बोलता है मैं रुकेगा नहीं. धन्यवाद. जबरदस्त बॅटिंग मित्रांनो. अरुणची बॅटिंग आवडली असेल तर अरुणच्या बॅटिंगसाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. गोलंदाजांची अगदी सर्फ एक्सेलने धुलाई केली आहे. अजून एक षटकार. टोटल मला वाटतं 4 षटकार आणि 2 चौकार आले या ओव्हर मध्ये. काय जबरदस्त बॅटिंग केली आहे मित्रांनो. आणि एकूण धावसंख्या झाली आहे 82 धावा आणि 83 धावांचं लक्ष्य आहे ते डीएमसी झोन 4 युनायटेड टीम समोर.
आणि अरुण वैयक्तिक 44 धावांवरती नॉट आउट राहिलाय मित्रांनो. एकदा जोरदार टाळ्या. मला वाटतं अजून एखाद दुसरा बॉल असता तर अर्धशतक त्याचं पूर्ण होऊ शकलं असतं, परंतु हरकत नाही, चांगला प्रयत्न केलाय. 44 धावा मात्र वैयक्तिक त्यांनी बनवलेत. संघाची एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर 82 धावा आणि 83 धावांचं आवाहन डीएमसी झोन 4 युनायटेड टीम संघासमोर. पाठीवर बंदुकीची गोळी आहे 007 आणि असं बंदुकीचं निशाण पण आहे आणि त्याच्या बॅट मधून अगदी बंदुकीतून निघणाऱ्या गोळ्यात जसे का आपण पाहिलेत. सॉलिड बॅटिंग, इनक्रेडिबल, मॅग्निफिसंट, ट्रिमेंडस. चला एच वेस्ट, अनिकेत, के ईस्ट. फक्त सर्वप्रथम तर दोन्ही कॅप्टननी स्टेज जवळ यायचंय. एच वेस्ट आणि के ईस्ट दोन्ही टीमचे कॅप्टन या लवकर. क्या बैटिंग की है यहाँ पर अरुण ने. वो किसी फिल्म में एक डायलॉग है, मैं मारता कम और घसीटता ज्यादा हूं. कुछ इसी प्रकार की बैटिंग यहाँ पर देखने मिली अरुण द्वारा. काबिल तारीफ बल्लेबाजी का प्रदर्शन. 82 रन बने, 83 रनों का लक्ष्य यहाँ पर सामने रखा गया है डीएमसी जोन 4 यूनाइटेड टीम को जीतने के लिए. सो अगले मैच का टॉस यहाँ पर करने के लिए मैं बुलाना चाहूंगा एच वेस्ट एंड के ईस्ट, दोनों टीमों के कप्तान जल्द से जल्द हमारे कॉम्बॉक्स की तरफ आए. और डीएमसी झोन 4 आपका एक एक्स्ट्रा प्लेयर प्लीज कमेंट्री बॉक्स की तरफ भेज दे. डीएमसी झोन 4 आपला एक राखीव खेळाडू, आपला प्रतिनिधी पॅन्थर, एक एक्स्ट्रा प्लेयर पाठवा आपला. यस, 82 रन बने हैं, 83 रनों का लक्ष्य यहाँ पर पूरा करना पड़ेगा इस मुकाबले को जीतने के लिए. और सचिन वैयक्तिक 9 रन बनाकर आउट हुए. उसके बाद धीरज वैयक्तिक 28 रन बनाए और अरुण ने वैयक्तिक 44 रन. कुल मिलाकर ये जो स्कोर है वो जाकर 82 पर पहुंचा है. धुआंधार बैटिंग की आज अरुण ने. धीरज का अच्छा साथ भी उन्हें मिलता हुआ देखा है. तो कुल मिलाकर एक बड़ा टारगेट है और बड़े टारगेट का अब पीछा करना पड़ेगा डीएमसी जोन 4 यूनाइटेड को इस मुकाबले में जीतने के लिए. चलिए फायर ब्रिगेड तुरंत फील्डिंग सजाए. फायर ब्रिगेड आग बुझाने का काम करती है, लेकिन अरुण इस मैदान पर आग लगा कर गया. चलिए प्रारंभिक बल्लेबाज यहां पर मैदान पर आ चुके हैं. अपना एक एक्स्ट्रा प्लेयर प्लीज, विनंती है डीएमसी जोन 4 युनाइटेड. आपलं प्रतिनिधी पाठवा प्लीज. आपल्या खेळाडूंची नावं आम्हाला कळत नाहीयेत. कौन कौन है? कृणाल और अजय बल्लेबाजी के लिए मैदान पर आए हैं और बॉलिंग मार्ग पर जैसे कि हम देख पा रहे हैं टीम फायर ब्रिगेड द्वारा बॉलिंग के लिए. कैन वी बॉलर नेम प्लीज? रितेश, शैलेश. और पहली गेंद पर इरादा बनाया पक्का और जड़ दिया यहां पर एक शानदार छक्का. गेंदबाज रह गए हक्का बक्का. पहली गेंद पर सोचा भी नहीं था. तुम शेर हो तो हम सवा शेर है, ये दिखा दिया है बल्लेबाज ने. इरादे जाहिर किए अपने, बता दिया गेंदबाज को हम भी ये मुकाबला जीतने के लिए आए हैं, पूरी कोशिश करेंगे. इस बार मिस किया.
गेंद और बल्ले में कोई संपर्क नहीं, सीधे विकेट कीपर की दस्तानों में जाती हुई गेंद। विकेट कीपर की भूमिका में वहां पर सचिन आपको देखने मिलेंगे टीम फायर ब्रिगेड द्वारा। पहली गेंद पर एक शानदार स्ट्रोक खेला, लेकिन दूसरी गेंद पर बीट हुए। कदमों का इस्तेमाल मिड विकेट की दिशा में, थोड़ा सा मिसफील्ड और लॉन्ग विद द कारपेट, गेंद जाती हुई जमीन पर आग लगाती हुई सीधे बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन के लिए। अच्छी शुरुआत है। इस बार अल्टी पल्टी करने का प्रयास था, उल्टे बैट से खेलना चाहते थे, लेकिन उसके लिए टेक्निक की जरूरत है, टाइमिंग करना पड़ेगा। फिर एक बार पॉइंट के ऊपर से जबरदस्त स्ट्रोक खेला है और एक छक्का यहां पर कुणाल के बैट से निकलता हुआ, और एक गेंद हवाई यात्रा पर। या वेळेला मात्र बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर जातोय चेंडू, पण फिल्डर आहेत त्या ठिकाणी, अडवला गेलाय। दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आहेत आणि 2 धावांच्या प्रयत्नानंतर मात्र आता एक जबरदस्त कॉलिंग या ठिकाणी 2 फलंदाजांमधलं बघायला मिळतंय। 2 धावांसोबत मात्र ओव्हरची या ठिकाणी समाप्ती होईल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र स्कोर कार्ड वरती थोडंसं लक्ष टाकावं असं वाटतंय। धावसंख्येचा आकडा आपण जर पाहिलं तर जाऊन पोहोचलाय तो 18 या धावसंख्येवर। चांगली सुरुवात केली आहे, पण अजून थोडीशी धावगती वाढवावी लागेल। या सरासरीने जर बॅटिंग केली तर 72 होतील, 72 बनतील, पण जिंकण्यासाठी 83 बनवायचे आहेत। म्हणजे जवळपास 21च्या रिक्वायर्ड रन रेटनं आता बॅटिंग करायची होती। पहिल्या ओव्हरला 18 आलेत, सचिन आलेत बॉलिंगला। पहिला चेंडू या वेळेला मात्र प्रॉपर कनेक्शन नाहीये, बॅटच्या स्टिकर जवळ बॉल लागला, मिडल ऑफ द बॅट झाला असता तर मला वाटतं षटकार मिळूला। ओ, या वेळेला मात्र चुकी केली आहे, कृणाल आउट होतोय। चोरट्या धावांच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी मात्र कृणालने आपली विकेट गमावली आहे। थोडंसं लेझी राहिले त्या ठिकाणी रनिंग बिटवीन द विकेट मध्ये, आणि पहिला धक्का लागतोय तो डीएमसी झोन 4 युनायटेड टीमला। चांगली बैटिंग करत होते कृणाल, पण आता महत्वाची विकेट आली है, बड़ी मछली जाल में फंसी, कुछ इसी प्रकार से कहना चाहूंगा। सचिन सचिन इसके पहले शैलेश था। अरे स्कोरिंग पे बोल ना, क्या हुआ? हाँ हाँ अभी नहीं, अभी मैं पंकज बैटिंग के लिए, नहीं 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 नहीं। ओवर की पहली गेंद थी, थोड़ा सा संयम रखते तो शायद विकेट नहीं बचा गवाते। फिर से एक बार कुछ ज्यादा ही सफल होकर खेलने का प्रयास वहां पर बल्लेबाज द्वारा। स्ट्राइक पर एक तरफ से बल्लेबाजी करने के लिए अब पंकज आए हैं मैदान पर कृणाल की जगह पर, दूसरी तरफ से स्ट्राइक पर अजय। फिलहाल 83 रनों का लक्ष्य जो था वो पूरा करने में 19 रन बनाने के लिए अब पूरी ताकत लगाई थी। फिर से एक बार, लेकिन इस बार थोड़ा सा ज्यादा बाहर निकली है गेंद, अतिरिक्त रनों का इशारा वहां पर अंपायर द्वारा। एक्स्ट्रा के साथ 20 रन पूरे होंगे, लेकिन अभी भी ये मुकाबला जीतने के लिए 63 रनों की आवश्यकता पड़ेगी। इस बार गेली है हवा में और खुद गेंदबाज सचिन वहां पर बॉल के नीचे आएंगे, निकल गई गेंद हाथ से। दूसरे रन की तैयारी, 2 रन मांगे थे और 2 रन मिले भी। 2 रनों का इजाफा होगा और 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 22 रन, 23 रन माफ करे, 23, 22 रन माफ करा।
अच्छी कोशिश कर रहे बल्लेबाज, लेकिन हर बॉल चौका छक्का लगाना आसान नहीं है। सचिन अब अपने ओवर की 5वीं गेंद लेकर फिर से एक बार ऑफ स्टंप के बाहर बॉल डालने का प्रयास कर रहे हैं। व्हाइट बॉल का इशारा फिर से दर्शाया जाएगा अंपायर्स द्वारा। एक्स्ट्रा रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ धीरे धीरे ये स्कोर जो है वो आगे बढ़ रहा है। बार बार ये अतिरिक्त रन्स सचिन की गेंदबाजी से, एक तरफ ये बड़ा टारगेट, दूसरी तरफ अतिरिक्त रन्स खर्च करना थोड़ा सा महंगा साबित हो सकता है आपके लिए, ये भी सोचना होगा सचिन को। फिर से एक बार मिड विकेट की तरफ खेला, लेकिन डीप में प्रोटेक्शन है। फील्डर ने बॉल को रोका, बॉल को फेंकेंगे जब तक 1 रन पूरा करेगी टीम डीएमसी जोन 4 यूनाइटेड। अजय और अजय के साथ पंकज बैटिंग के लिए मैदान के ऊपर। ओवर की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति के बाद अब टीम का स्कोर 26 रनों पर जाकर पहुंचता हुआ देखा। और आने वाली 12 गेंदों में जैसे कि हम देख पा रहे हैं अब ये जो मुकाबला है वो तो कहीं ना कहीं एक तरफा होता हुआ नजर आ रहा है। जिस प्रकार पहली इनिंग में 82 रन बने थे, तो मैच का इक्वेशन भी बदलता हुआ नजर आएगा। 12 गेंदों में 57 रनों की आवश्यकता, यानी 28.5 का रिक्वायर्ड रन रेट। हर ओवर में कम से कम 4 छक्के और 1 चौका लगाना पड़ेगा, तब जाकर आपकी जीत हो सकती है। बॉलर नेम प्लीज। स्वप्निल। स्वप्नीलचा पहिला चेंडू पुन्हा एकदा मात्र बॅटच्या वरच्या हिश्श्याला लागतोय, अगदी स्टिकर जवळ। 2 धावांचा प्रयत्न आणि या 2 धावांच्या यशस्वी प्रयत्नानंतर धावफलकाच्या आकड्यात बदल घडेल। सुरुवात झाली आहे 3ऱ्या षटकाची। पहिल्या बॉलवर 2 रन आलेत। बृहन्मुंबई महानगरपालिका ए विभाग भव्य ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण बघत आहात, संविधान चषक 2026। या स्पर्धेअंतर्गत पहिला दिवस आणि या वेळेला मात्र पुन्हा एकदा बॉलवर नाही पोहोचू शकले। बॉल पाठीमागे निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर। 4 धावा येत आहेत। सावकाराने मात्र या ठिकाणी नक्कीच धावफलकात बदल आणलाय। मला वाटतं या संपूर्ण डावामध्ये पहिल्या ओव्हर सारखी जर ओव्हर आली असती तर मला वाटतं या मॅच मध्ये ट्विस्ट आलं असतं, पण दुसऱ्या ओव्हर मध्ये जसं आपण बघितलं एक कंजूस गोलंदाजीचं प्रदर्शन तिकडे केलं गेलं ते सचिनच्या माध्यमातून। एखाद दुसरे वाईट बॉल टाकले जरूर, पण 4-5 धावाच त्यांनी दिल्या। वेगवान चेंडू होता, वाह चांगली गोलंदाजी। औपचारिकता पूर्णच मॅच म्हणावी लागेल। भलं मोठं असं टार्गेट सेट केलं गेलं होतं फायर ब्रिगेड टीम कडून। चला पुन्हा एकदा मात्र ड्राइव्ह केला जातोय। समोरच्या दिशेला फटका, लॉंग ऑनच्या दिशेवरून मात्र थ्रो येतोय, तोपर्यंत आणखीन एका धावेची भर पडते। या वेळेला बॉल पाठीमागच्या बाजूला जाताना बघायला मिळतोय। शेवटचा चेंडू आणि या शेवटच्या चेंडूवरती तडाखा पाहायला मिळालाय जरूर, पण लांबी कितपत गाठेल हे पाहायचं होतं। आणि तिकडे मात्र डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये सहज सोपा सुरेख असा झेल समजला जातोय आणि होईल विकेटचं पतन। 3 ओव्हरची समाप्ती, 33 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात। आता 6 चेंडू आणि 50 धावांची गरज आहे, विच इज नॉट पॉसिबल। जैसे डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं नामुमकिन था, कुछ उसी प्रकार ये रन बनाना अब
मुश्किल ही नहीं नामुमकिन बन चुका है। बैट्समैन बैट्समैन 6 गेंदों में 50 रन। बैटर नेम प्लीज। अभी। थर्टी थ्री रन बने हैं, 50 रन और बनाने हैं आने वाली 6 गेंदों में। पहली गेंद पर हवा में है गेंद ये, और गेंदबाज बॉल के नीचे आए हैं और एक अच्छा कैच वहां पर। बिल्कुल पहली बार जब कोशिश की तो हथेली के पाम पर लगी। पाम पर जब कैच पकड़ने की कोशिश आप करते हैं तो बिल्कुल वो बाउंस होगी ही होगी। दूसरे अटेम्प्ट में ये कैच यहां पर कंप्लीट किया। पहले बॉल पर विकेट पाई है सिद्धेश। क्या नाम है? सिद्धेश ना? सिद्धेश नहीं, हाँ बोल। एक के बाद एक अब विकेटों की संख्या बढ़ती जा रही है। अज्जू नए बैटर अज्जू, अजिंक्य। अजिंक्य लिखूं? ओ या वेळेला बघा काय घडतंय, पंचांचा निर्णय काय येतो। येस, बैटर आउट। अज्जू आउट होकर वापस पवेलियन की दिशा में। पूरी तरीके से इस मुकाबले में आज डीएमसी जोन 4 यूनाइटेड को पछाड़ा गया। और एच वेस्ट के कॅप्टन प्लीज हमारे स्टेज की तरफ आए। एच वेस्ट संघाचे संघनायक, आपल्याला विनंती, आपण जिथे कुठे असाल लवकरात लवकर आपण मुख्य व्यासपीठासमोर या। एच वेस्ट, जर आपल्याला विनंती आहे लवकरात लवकर आपण टॉस साठी या। टॉस साठी म्हणजे आमच्या मुख्य व्यासपीठासमोर आपल्याशी चर्चा करायची आहे। ओ या वेळेला सुद्धा पील आणि त्याही नंतर विकेट आली है। बैक टू बैक विकेट्स यहाँ पर स्टंपिंग के तौर पर 2 लगातार विकेट, यानी टोटल 3 विकेट यहाँ पर पा चुके हैं गेंदबाज सिद्धेश। लगातार 3 विकेट्स यहां पर लेने में कामयाब रहे और उन्हें विकेट कीपर सचिन की बहुत अच्छी साथ मिलती हुई नजर आई। एच वेस्ट के कैप्टन प्लीज जरा जल्दी आइए। औपचारिकता पूर्ण यह मैच मैदान के अंदर चलता हुआ। शेवटचा चेंडू शिल्लक राहिलाय। एकतर्फी सामन्यामध्ये मात्र आपण विजयाच्या उंबरट्यावरती उभं असलेलं पाहतोय ते टीम फायर ब्रिगेडला। शेवटचा बॉल सुद्धा हवेत आहे, बघूया अजून एखादी विकेट मिळतेय का। चला, विकेट तरी नाही मिळणार पण सामना मात्र जिंकलेला दिसतोय। आणि अशा पद्धतीने मात्र हा सामना इथेच समाप्त होतोय। फायर ब्रिगेड वन द मॅच। अभिनंदन टीम फायर ब्रिगेड अँड व्हेरी हार्ड लक, व्हेरी बॅड लक डीएमसी झोन 4 युनायटेड।
आणि या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार मला वाटतं कोणाला द्यायचा हे सांगायची गरज नाहीये. none other than Mr. अरुण